नमस्कार, स्वागत आहे वैभव नेटवर्क न्यूज पुणेमध्ये. तर मी अनिकेत दसवळकर तुमचे स्वागत करत आहे. काल या आज या गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवट झाला. तर या या सप्ताहामध्ये तरुणांना कसा फायदा होईल याचा आपण या ग्रामस्थांना विचारणार आहोत. तर इथे ग्रामस्थ आहेत. तर तुम्ही काल हा सप्ताह नियोजन केलं. तर हा सप्ताह कसा पार पडला हे तुम्हाला थोड्या शब्दात सांगा. तो सप्ताह आमच्या गावाची आहे आणि ही आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेले आहे. सप्ताहाचं कारण असं असतं की या सप्ताहामधून तरुणांना, युवकांना की एक आध्यात्मिक ओढ लागावी आणि त्यातून त्यांनी सत्कार्याकडे पाऊल टाकावं आणि व्यसनांपासून दूर राहावं आणि याच्यामुळे एक समाज पण एकत्र येतो आणि एक आध्यात्मिक लेवलला फार प्रमाणे मनामध्ये जे काही संशय असतात किंवा ज्या काही सुधारणांविषयी गोष्टी असतात किंवा आध्यात्मिक ज्ञान सप्ताहामुळे कीर्तनामधून मिळत असतो. तर हा सप्ताह प्रत्येक गावोगावी झाला पाहिजे. त्याच्यामध्ये तरुण वर्ग हा आज जो भरकटत चाललेला आहे काही चुकीच्या गोष्टींकडे, तर त्याच्यामध्ये तो फार पडेल. सप्ताहामध्ये काही 100% तर समजा तरुण वर्ग सुधारणार नाही. पण नक्कीच की आहे सप्ताहांमुळे, कीर्तनामुळे, प्रवचनामुळे एक आध्यात्मिक काही वक्त्यांमुळे तरुणावर नक्कीच परिणाम होईल, चांगला होईल. तर या सप्ताहामध्ये आठवडाभर कीर्तनं झाली. तर या सप्ताहामध्ये कोणत्या कीर्तनकाराने व कोणत्या कीर्तनाने तरुणांवर व सर्वांवर प्रभाव टाकला? नाही, सप्ताहामध्ये कीर्तन हे प्रत्येक वेगवेगळे कीर्तनकार वेगवेगळ्या ज्ञान घेऊन आलेले असतात. त्यामुळे प्रत्येक कीर्तनामध्ये एक वेगवेगळ्या ज्ञानाचा अमृत अनुभव घेता येतो. त्यामुळे प्रत्येक जण हा त्या कीर्तनातून नेमका कोणता विचार घेईल, हे तो प्रत्येक जण ठरवू शकतो. तसं सांगता येत नाही. पण नक्कीच प्रभाव पडतो हे बाकी सत्य आहे. तर याच्यामध्ये खरोखर नित्यनियमाने असे किती वारकरी संप्रदायातील लोक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते? तसे तर वारकरी सगळेच असतात. पण ग्रामस्थ हे 80-90, 95% असतात. तसे बाजूच्या गावचे जे पंचक्रोशीतले 12 गावातले जे लोक असतात, त्यांना पण ह्या आध्यात्मिक कार्याची ओढ असते, कीर्तन ऐकण्याची आवड असते. त्यामुळे ते नक्कीच कीर्तन ऐकायला येतात. व शेवटच्या दिवसाची रूपरेषा कशी होती व ते कीर्तन कोणाचे होते? हां, शेवटच्या दिवशीचा काल्याचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज यांनी आता उत्कृष्ट प्रबोधन केलेलं असतं. तसं सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्वजण चांगलेच प्रबोधन करत असतात. त्यातून सर्वांना आनंद मिळत असतो. पण शेवटच्या दिवशी हा काला असतो. काल्यामध्ये उत्स्फूर्त 100% लोकांनी उत्स्फूर्त सहभाग असतो. आदल्या दिवशी जे महाशिवरात्रीचा उत्सव असतो त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा अगदी उत्साहात पार पडलेला असतो आणि त्याला बहुसंख्य आमचा समाज उपस्थित असतो. मुलं असतात बाहेरून जे 12 मावळातली, पंचक्रोशीतली लोक असतात, ती उपस्थित राहिलेले असतात आणि सोहळा फार आनंदात साजरा होतो. तर इथं एक आजोबा पण आहेत तिथं. त्यांना आपण प्रश्न विचारूया. तर हे पण नियोजनासाठी होते या सप्ताहासाठी. तर या सप्ताहामध्ये तरुणांना व्यसनापासून लांब राहण्यासाठी तुम्ही कोणत्या अभंग व असं कोणते प्रवचन ऐकावं, कोणते कीर्तन ऐकावं याचं सजेशन द्याल? या सप्त्यामध्ये कीर्तनगार, प्रवचनगार हे सगळे धार्मिकच सगळ्यांना चांगलं या व्यसनापासून दूर राहावं किंवा व्यसन करू नये हे शिकवतात. आणि त्यामध्ये 50-100% तरी मुलं, 80% मुलं तरी त्याचा चांगला अनुभव घेतात, सर्व करतात. आणि यावर्षी एकदम तरुण मंडळ तरी 80% तरुण सगळे यावर्षी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आणि यावर्षी एक म्हणजे सांगायची गोष्ट चांगली म्हणजे की दिंडीचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये सगळे 100% तरुण सगळे होते आणि सहभागी होऊन त्यांनी सर्वांनी आनंदामध्ये कार्यक्रम केला. त्यामध्ये आमच्या मागील वाडीमध्ये तर मुलांनी सर्वांनी एकदम आनंदामध्ये मोठ्याने कार्यक्रम केला. फटाकड्या जल्लोषामध्ये कार्यक्रम केला. आणि यावर्षी तर एकदम आनंदमय, एकदम भरपूर असा आनंद आला. आतापर्यंत हे किती परिवर्तन जाणवलं व किती परिवर्तन झालं या सप्ताहामधून, या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून? नाही, आमच्या पूर्वजांपासून आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे ना, त्याच्यामध्ये बरेचसा तरुण वर्ग आमचा परिवर्तित झालेला आहे. म्हणजे बऱ्याचदा तर बरेचसे तरुण असे भरकटलेले होते. पण या सप्ताहाच्या आध्यात्मिक ज्या प्रबोधनातून जो प्रभाव पडला मुलांवर, तरुण वर्गावर, तर त्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे. आमच्या गावामध्ये, बाजूच्या गावांमधील मुलांमध्ये आणि मला असं वाटतं हे सप्ते वर्षानुवर्षे आणि प्रत्येक गावामध्ये झाले पाहिजे. ज्याच्यामुळे तरुण वर्ग जो आता आहे, जो नवीन पिढी जी येत आहे,
ते त्याच्यामध्ये अध्यात्माबरोबर सायन्स अध्यात्म हे एकत्र करून जीवनामध्ये नक्कीच उत्कर्ष निर्माण करतील आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन नेहमी तुम्हाला 100% शाश्वती देईल. नवीन तरुणांना या अध्यात्मामध्ये व वारकरी संप्रदायामध्ये आकर्षित करण्यासाठी त्याला नियम गरजेचे आहेत का? आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारलं पाहिजे. नाही नाही, नियमांची तशी काही गरज नसते. आध्यात्मिक मार्गाकडे यायचं असेल तर नियमची गरज नाही. तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे ना. आपल्याला आपला जर उत्कर्ष करून घ्यायचा असेल तर त्यांनी नक्कीच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण का अध्यात्म म्हणजेच मनाची शांती आहे. तर मनाची शांती असेल तरच तुम्ही उत्कर्ष गाठू शकता किंवा एखादं नवीन यश संपादन करू शकता. या कोदवडी गावच्या सप्ताहाला एकूण 56 वर्ष पूर्ण झाली. तालुका प्रथमच असं गाव आहे की जिथे अध्यात्म अजूनपर्यंत टिकून आहे व हा अखंड हरिनाम सप्ताह अजून टिकून आहे.